Hello student, myself Mohan Ugle and welcome to Adarsh Vidyalaya Nipana online classes standard 7 subject science. Students, today we are going to learn next part of our second chapter, plant structure and function. And today we discuss about parts of flower. Carefully observe a fully open hibiscus flower. आपल्याला एक जे पूर्ण फुललेलं जास्वंदाचं फूल असते त्याचे वेगवेगळे भाग करून, जसे या ठिकाणी आपल्याला या आकृतीत दाखवलेले आहे असे वेगळे भाग करून ते अभ्यासायचे आहेत. फ्लावर मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टाल्क कॉल्ड पेडिसेल. वन एंड ऑफ द पेडिसेल इज स्टिग्मा एंथर. पेडिसेल स्टाइल एंथर attached to the stem. The other end of pedicel is expand and solen. It is called receptacle. Petal and other part of flower are supported on the receptacle. Calyx, corolla, androecium, gynoecium are different part of a flower. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज फुलाचे भाग, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात फुलाचे, ते अभ्यासायचे आहेत. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टाल्क कॉल्ड पेडिसेल. की फूल जे असते, काही फुलांना लांब तर काही फुलांना आखूड अशा प्रकारचा देठ आपल्याला दिसून येतो. या देठालाच पेडिसेल असं म्हटल्या जाते. वन एंड ऑफ द पेडिसेल इज स्टिग्मा एंथर. पेडिसेल स्टाइल एंथर अटॅच टू द स्टेम. या देठाच्या एका भागावरती आपल्याला स्टिग्मा आणि एंथर हे भाग दिसून राहिले, तर दुसरा भाग जो आहे हा जी वनस्पती असते त्या वनस्पतीच्या खोडाशी संलग्न असतो, जुडलेला असतो. द अदर एंड ऑफ पेडिसल एक्सपांड अँड सॉल्वन. इट इज कॉल्ड द रिसेप्टिकल. आणि त्याचबरोबर हा जो एक्सपॅन्ड अँड सॉलेन हा जो भाग आपल्याला दिसतो, म्हणजेच पसरट आणि त्याचबरोबर फुगीर अशा प्रकारचा हा जो भाग दिसून येतो, यालाच रिसेप्टिकल असे म्हणतात. रिसेप्टिकल, ज्याला मराठीमध्ये पुष्पाधार असे म्हणतात. आता पुष्पाधार त्याला का म्हणतात? पिटल अँड अदर पार्ट ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टिकल. कारण फुलाचे जे इतर हे जे भाग आहेत, हे सर्व भाग जे आहेत या सर्व भागांना आधार देण्याचं काम जे आहे ते हे रिसेप्टिकल करत असते, म्हणूनच त्याला मराठीमध्ये पुष्पाधार असं म्हटल्या जाते. आणि फुलाचे आणखी काही वेगवेगळे भाग आहेत. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम, गायनोसियम या सर्वांची माहिती आज आपण पाहणार आहोत. कॅलिक्स. In the bud condition, the petals are covered by leaf-like part called sepal, which are green in color. They from the calyx. की जेव्हा फूल हे कळीच्या अवस्थेत असते, तुम्ही पाहिली असेल एखाद्या फुलाची कळी, तर त्या फुलाचं जे बाह्य आवरण असते, म्हणजेच त्या कळीचं जे बाह्य आवरण असते ते अशा प्रकारच्या पानासारख्या दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या आच्छादनानं आच्छादलेला आपल्याला दिसून येते. तर हा जो हिरव्या रंगाचा अशा प्रकारचा पानासारखा दिसणारा भाग जो असतो त्यालाच कॅलिक्स असं म्हणतात. आणि मराठीमध्ये त्याला निदलपुंज असं म्हटल्या जाते. देन नेक्स्ट पार्ट, कोरोला. This is made up of colorful part called petals. Observe the shape, color and smell of the corolla of various flower like the rose, chrysanthemum, hibiscus, mogra, कनेर, तगर etc. आता फुलाच्या ज्या पाकळ्या असतात या पाकळ्यांनाच कोरोला असं म्हटल्या जाते. की फुलाच्या पाकळ्या विविध आकारांच्या असतात, विविध रंगांच्या असतात. या पाकळ्यांनाच कोरोला म्हणजेच दलपुंज असे म्हटले जाते. आता दलपुंज मराठीमध्ये याला का बरं म्हणतात? कारण हे एक दल आपल्याला दिसून येते, कारण वेगवेगळ्या पाकळ्यां मिळून ते पुष्प बनत असते, म्हणून त्याला दलपुंज असे म्हणतात. आणि इंग्रजीमध्ये त्याला कोरोला असं म्हटल्या जाते. आणि या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की गुलाब, शेवंती, जास्वंद, मोगरा, कण्हेर, तगर अशा विविध प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा आकार, रंग आणि त्यांचा गंध कसा आहे
याबाबत निरीक्षण करा. देन नेक्स्ट पार्ट ऑफ फ्लावर, एंड्रोसियम. This is the male reproductive part of flower. It is consists of stamens. Each stamen is made up anther and filament. की आता आपल्याला पाहायचं आहे एंड्रोसियम. की एंड्रोसियम हा जो आहे हा फुलाचा पुलिंगी भाग आहे आणि जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट याला म्हटलं जाते. म्हणजेच काय, पुनरुत्पादन होण्यासाठी या भागाची मदत होत असते. आणि हा जो एंड्रोसियम भाग आहे हा आहे इन कन्सिस्ट ऑफ स्टिमन्स. या एंड्रोसियममध्ये स्टिमन्स म्हणजेच पुंकेसर हे असतात. इच स्टिमन्स इज मेड अप ऑफ एन्थर अँड फिलमेंट. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पहा तुम्हाला फिलमेंट आणि एन्थर हा जो पुष्पाचा भाग दिसतो हा याच्याशी निगडीत असतो. आणि हा एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि कन्सिस्ट ऑफ स्टिमन्स म्हणजेच काय, तर पुंकेसर यामध्ये आपल्याला असतात. गायनोसियम. This is the female reproductive part of the flower. This is made up of carpels. A carpels consist of stigma, style and ovary. आता गायनोसियम हा जो आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. म्हणजेच हा स्त्रीलिंगी फुलाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये स्त्री केसर असतात, ज्यालाच इंग्रजीमध्ये कार्पेल्स असं म्हणतात. की या ठिकाणी कार्पेल्स इथं पहा ओवेरी आणि त्याचबरोबर स्टिग्मा हे जे भाग आहेत हे यामध्ये समाविष्ट होतात. की एक प्रकारे बीजांडाची निर्मिती म्हणजे ज्यातून मग पुढे फळाची निर्मिती होत असते त्यासाठी हे गायनोसियम जे आहे हे एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट फुलाचं म्हणून ओळखल्या जाते. आणि हे काय आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि कार्पेल्स म्हणजे त्यामध्ये स्त्री केसरांचा समावेश असतो. Take a vertical section of hibiscus flower with the help of sharp blade. By cutting the flower vertically from stigma to pedicel, both sections of the flower will be seen to have the same structure. की जर आपण एखादं जास्वंदाचं फूल घेतलं आणि त्या जास्वंदाच्या फुलाला मध्यभागी आपण असा छेद दिला, म्हणजे जर आपण ते उभं समांतररित्या कापलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण जेव्हा याला हा समांतर असा एक काप देऊ तेव्हा या फुलाचे दोन्हीही भाग समानच आहे हे आपल्याला यातून लक्षात येईल. आपल्याला या जेव्हा आपण या फुलाचे दोन भाग करू तेव्हा दोन्हीही भाग सारखेच आहे हे आपल्याला यावरून समजेल. आफ्टर मॅच्युरिटी anthers brushed and pollen grains which are released fall on stigma. This process is called pollination. Due to pollination, ovules in bracket egg cells bracket complete in the ovary gets fertilized. Fertilized ovules form the seed and the ovary develops into a fruit. की पहा आता पॉलिनेशन या शब्दाचाच अर्थ होतो परागीभवन. म्हणजेच काय तर पाहता या ठिकाणी तुम्हाला दिसून राहिलं की अशा प्रकारे आपण आता काही फुलाचे जे भाग पाहिले होते की जेव्हा एखादं फूल परिपक्व होते एन्थर त्यातले जे असतात ते ब्रस्ट होतात म्हणजे बाहेर पडतात आणि त्यानंतर पॉलेन ग्रेन्स विच आर रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा आणि ते स्टिग्मावरती जाऊन पडतात. आणि यामुळे काय होते तर याच प्रक्रियेला पॉलिनेशन असं म्हटल्या जाते. आणि या पॉलिनेशनच्या माध्यमातून मग काय होते, ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्यूल्स एग्स सेल इन द ओवेरी गेट फर्टिलाइज. आणि या माध्यमातूनच मग काय होत असते तर या माध्यमातूनच जे बीजांड आहेत हे बीजांड तयार होतात आणि शेवटी मग त्याचं फळामध्ये रूपांतर जे आहे हे आपल्याला होताना दिसते. की फुलाचे आपण जे जसं इथं पहा आता आपल्याला भाग दिसून राहिले स्टिग्मा आहे, त्यानंतर
या ठिकाणी अँथर जे आहेत हे अँथर ब्रस्ट होतात आणि ब्रस्ट झाल्यानंतर काय होते तर ते स्टिग्मावरती जाऊन आदळतात. आणि इथं हे वेगवेगळे भागसुद्धा आपण आता याआधीच पाहिले होते की स्टिग्मा, स्टाईल, ओवेरी. मग आता हे अँथर जे असतात यातले अँथर फिल्मेंट आपण कन्सिस्ट पाहिलं जे हे अँथर जे आहेत पहा अशा प्रकारे ब्रस्ट होतात. अँथर्स ब्रस्ट अँड पॉलन ग्रेन विच रिलीज, पहा पॉलन ग्रेन रिलीज झाले, फॉल ऑन द स्टिग्मा. आणि हे जी स्टिग्मा आहे या स्टिग्मांवर जाऊन ते आदळतात, पडतात. आणि यालाच या प्रक्रियेला पॉलिनेशन असे म्हणतात, जे तुम्ही आता स्क्रीनवर पाहतात. पहा इथं आता ह्या पॉलिनेशनची जी प्रक्रिया आहे ती आपण पाहत आहोत. आणि यामुळे काय होते तर जी फर्टिलिटी आहे म्हणजेच फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यामध्ये मदत होत असते आणि त्याच्या माध्यमातून मग बीज बाहेर पडतात फळाच्या माध्यमातून आणि मग रिप्रोडक्शन त्या वनस्पतीचं होताना आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे हे सर्व आहेत पार्ट्स ऑफ फ्लावर. यानंतरचा फ्रूट हा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.